मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी या दीपावलीला पुढील उपासना करायची आहे. आपल्या राशीचा राशीस्वामी मंगळ आहे. मंगळ हा पराक्रमाचा कारक आहे. या दीपावलीला आपण पुढील उपाय केल्यास आपल्या नोकरी व्यवसायात आपण ज्या क्षेत्रात काम करता त्यात यश मान सन्मान प्राप्त करण्याकरिता फलदायी ठरते. दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी आपण जर एक पूजेची सुपारी घेऊन हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाच्या डाव्या खांद्यावरील शेंदूर त्या सुपारीस लावून ती सुपारी आपल्या घरातील तिजोरीत किंवा आपण जेथे पैसे किंवा महत्त्वाचे कागदपत्र ठेवतो त्या ठिकाणी ठेवावे. तसेच महत्त्वाच्या कामाला जाताना सोबत बाळगावे. त्यामुळे आपणास मनासारखे यश मिळेल, हिंमत वाढेल व सर्व संकटातून मार्ग मिळत जातील. वृषभ व तूळ राशीच्या व्यक्तींनी या दिवाळीला पुढील उपासना करायची आहे. आपल्या राशीचा राशीस्वामी शुक्र आहे. शुक्र हा प्रेमाचा तसेच ऐश्वर्य सुख उपभोगण्याचा कारक आहे. आपल्या जीवनात वैवाहिक समस्या, नात्यामध्ये मतभेद, समज गैरसमज, आर्थिक चणचण सर्व काही असूनही सुख समाधान मिळत नसेल तर या दिवाळीला आपण पुढील उपाय करणे गरजेचे आहे आणि ते आपण जरूर करावा. आपल्या मनाप्रमाणे सुख सोयी उपभोगता येतील. या दिवाळीला अमावस्येच्या दिवशी घराजवळील कोणत्याही देवीच्या मंदिरात जाणे, सोबत 2 सुगंधित अत्तराच्या बाटल्या घ्याव्यात. त्यातील एक देवीला व्हावी व एक वापस सोबत घरी घेऊन यावी आणि घरी आणलेली जी काही अत्तराची बाटली आहे ती आपल्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवावी. दररोज त्या बाटलीतील अत्तर स्वतः लावावे. अत्तर संपत आल्यास त्यात नवीन अत्तर आणून टाकावे. यामुळे आपले जीवन सुखसोयीने युक्त होऊन जीवनातील बऱ्याच समस्या दूर होतील. मिथुन व कन्या राशीच्या व्यक्तींनी या दिवाळीला पुढील उपासना करायची आहे. आपल्या राशीचा राशीस्वामी बुध आहे. बुध हा विद्येचा कारक आहे. आपल्या कोणत्याही निर्णय घेताना सतत कन्फ्युजन होत असतील, ओव्हर थिंकिंग असेल, अँझायटी, मानसिक त्रास होत असेल, व्यवहारात यश मिळत नसेल, कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात सतत अपमान होत असतील तर या दिवाळीला पुढील उपाय तुम्हाला चांगला फायदा करून देऊ शकतो. या दिवाळीत अमावस्येच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी शुचिर्भूत होऊन आपल्या घरातील तुळशीचे एक फांदी तोडून त्याचे 7 समप्रमाणात भाग करून देवाऱ्यातील विष्णूला किंवा शालिग्रामला नसेल तर शंखाला किंवा श्री दत्ताच्या मूर्तीला ते वाहावे. घरातील देवाऱ्यात या देवता नसतील तर जवळपासच्या मंदिरात जाऊन सुद्धा हे तुम्ही त्या मूर्तीला ते वाहू शकता. वाहताना मनातील इच्छा बोलावी व त्या वाहिलेल्यापैकी 4 काड्या वापस आपल्याकडे घेऊन आपल्या घरी घेऊन याव्यात आणि घरातील तिजोरीत किंवा कपाटात त्या ठेवायच्यात. दररोज त्याला स्पर्श करून दर्शन घ्यायचे. आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण होण्यासाठी ते मदत करते. धनु आणि मीन राशीच्या लोकांनी या दिवाळीला पुढील उपासना करायची. आपल्या राशीचा स्वामी गुरु आहे. गुरु हा ज्ञानाचा कारक आहे. आपल्याला आध्यात्मिक प्रगती साधायची असेल, मानसिक बळ वाढवायचं असेल तर व्यवसायात प्रगती साधायची असेल, तसेच नोकरीच्या ठिकाणी मनासारखे यश मिळवायचे असेल, पुढील उपाय ह्या दिवाळीला आवर्जून करा. दीपावलीच्या पाडव्याच्या दिवशी 12 बाय 12 सेंटीमीटरचे 2 पिवळे कपडे घेऊन त्यात 1 हळकुंड, 1 सुपारी, 1 बदाम व 1 रुपयाचे नाणे, 1 रुपयाचे, 5 रुपयाचे, 10 रुपयाचे कोणतेही नाणे तुम्ही ठेवू शकता. ठेवून दोन्ही कपड्याचे 2 गाठोडे तयार करून घराजवळील महादेवाच्या मंदिरात जाऊन दोन्ही गाठोडे मनातील इच्छा बोलून महादेवास अर्पण करायचे. 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तिथेच बसून करायचा. त्या गाठोड्यातील 1 गाठोडे घरी घेऊन यायचं. ते आपल्या तिजोरीत किंवा घरातील देवाऱ्यात ठेवावे. दररोज त्याचे दर्शन घेऊन कामाला जावे. आपल्याला चांगलं यश मिळेल आणि आपल्या कामातले अडथळे दूर होतील आणि आपल्या इच्छा पूर्ण होतील. मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी या दिवाळीला ही उपासना करून पहा. नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचे यश मिळेल. आपल्या राशीचा स्वामी शनी आहे. शनी हा न्यायाचा कारक असून आपल्याला वास्तविकता दर्शित असतो. जर आपल्याला सतत संघर्ष करावा लागत असेल, कामामध्ये अडथळे येत असतील, मनासारखे यश मिळत नसेल, कष्टाचे फळ मिळत नसेल तर आपण या दिवाळीला पुढील उपाय आवर्जून करणे गरजेचे आहे. दिवाळीच्या अमावस्येला कोणतीही लोखंडाची वस्तू जी आपण आपल्या पॉकेटमध्ये कॅरी करू शकतो किंवा सोबत बाळगू शकतो अशी वस्तू घेऊन शनी मंदिरात जाऊन शनीच्या पायावर ठेवून ओम शन शनेश्वराय नमः हा मंत्र 108 वेळा जपावा. शनी मंदिर जवळपास नसेल तर मारुती मंदिरात जाऊन ही आपण करू शकता. नंतर ती वस्तू
आपण नेहमी सोबत बाळगावी. आपल्या कामातील अडथळे कमी होऊन आपणास यश मिळण्यास सहकार्य होईल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. सिंह राशीच्या व्यक्तीने या दिवाळीला हा उपाय करून पाहायचा. आपल्या राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्य हा आत्म्याचा कारक आहे. आपली चिडचिड होत असेल, आपल्या मनाप्रमाणे यश मिळत नसेल, आपल्या कुटुंबात आपल्याला मान सन्मान मिळत नसेल, आपल्या स्पष्टपणामुळे नात्यात अडचणी येत असतील, आर्थिक नियोजन लागत नसेल, खर्चाचे प्रमाण वाढत असेल, कर्ज फिटत नसेल, तर या दिवाळीला आपण पुढील उपाय जरूर करा. या दिवाळीच्या पाडव्याला आपण सकाळी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून धूत वस्त्र धारण करून पूर्वेकडे तोंड करून उभे राहून सूर्याला नमस्कार करून अर्घ्य देऊन मनातील इच्छा बोलावी. नंतर पूर्वेकडे तोंड करून बसावे. एक पांढरा सुती कपडा घेऊन त्यावर अष्टगंधाने सूर्यप्रतिमा काढून त्यावर ओम ह्रीम सूर्याय नमः हा मंत्र लिहून याच मंत्राचा 108 वेळा जप करावा. हा रुमाल आपल्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. महत्त्वाच्या कामाला जाताना सोबत बाळगायचा. आपल्याला मनाप्रमाणे यश मिळू शकेल आणि आपल्या कामातील अडथळे दूर होतील. कर्क राशीच्या व्यक्तींनी या दिवाळीला हा उपाय करून पाहिल्यास त्यांच्या जीवनातील अडचणी बऱ्याच कमी होऊ शकतात. आपल्या राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे. आपणास सतत मानसिक त्रास होत असेल, आपल्याला मनातील गोष्टी व्यक्त करता येत नसतील, आत्मविश्वास कमी असेल, भावनिक स्वभावामुळे आपणास सतत गृहीत धरल्या जात असेल, कामाच्या ठिकाणी अपमान होत असतील, घरात समजून घेतल्या जात नसेल, आर्थिक चणचण भासत असेल, तर आपण या दिवाळीला पुढील उपाय नक्की करून पहा. चांगला फायदा होऊ शकतो. या दिवाळीला अमावस्येच्या दिवशी आपण चांदीचे 1 ग्रॅमचे 2 तुकडे घेऊन त्याला चौकोनी आकार देऊन जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन मनातील इच्छा बोलून महादेवाला व्हावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. नंतर त्या चांदीच्या 2 चौकोनी तुकड्यापैकी 1 तुकडा उचलून कपाळाला लावून आपल्या उजव्या हाताच्या खिशात तो ठेवायचा आहे. सतत आपण तो चांदीचा तुकडा सोबत बाळगावा. त्यामुळे आत्मविश्वास वाढून आपल्या अडचणी दूर होऊ शकतात.